जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे, जिल्ह्यातील नेते आणि आमदार खासदारांचेही आभार मानले। आमदारांच्या सहकार्याने महायुतीचे जे सर्व आमदार असतील, सर्व आमदारांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आपणा सर्वांना कल्पना आहे की नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनता जनार्दनाने महायुतीला मला मोठा कौल या ठिकाणी दिलेला आहे। महायुतीचे मोठ्या प्रमाणावर मतदार नगरसेवक मंडळी या ठिकाणी निवडून आलेले असल्यामुळे या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे। भाजपमध्ये प्रवेश करताच प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेच्या अहिल्यानगरच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली। आजच तनपुरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलाय। निवडणूक लढवण्यासाठी जगतापही इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। या जागेसाठी काँग्रेसकडून करण ससाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे अहिल्यानगरच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राजेंद्र राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात असतील। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपनं अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट दिलंय। या जागेवरून महायुतीत मोठी चुरस होती, मात्र जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आली आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र उमेदवारीत चांगलीच चुरस रंगली आहे। महाविकास आघाडीमध्ये प्रफुल्ल अग्रवाल, रमेश पारधी, दिलीप बनसोड यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा रंगली आहे। त्यामध्ये अग्रवाल यांचं नाव आघाडीवर आहे। अविनाश भाऊ, आपल्याला भंडारा गोंदिया विधान परिषदेची महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया काय? सर्वात आधी तर सगळ्यांना माझा नमस्कार। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आल्या, या निवडणुकांमध्ये माझी उमेदवारी काल संध्याकाळी रात्री जाहीर झाली आणि खरं बघितलं तर मला आश्चर्याचा धक्का बसला की माझ्यासारख्या सामान्य माणसाला विधान परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळाली। पण हे खरं बघितलं तर हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच शक्य आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीचे जितके वरिष्ठ नेते आहेत, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, विशेष करून परिणयभाऊ फुके, या सर्व मोठ्या नेत्यांचे मी या प्रसंगी आभार मानतो। अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे। अमरावतीची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला आली आहे आणि भाजपने या ठिकाणी प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे प्रवीण पोटे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे। भाजपत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण असेल याबाबत खलबतं सुरू होती। अखेर प्रवीण पोटे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर अमर राजूरकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेत, तर येत्या काळात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि महायुतीतील सगळेच पक्ष मदत करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे। सर्वांच्या शिफारशीमुळे मला ही भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली। मी सर्वप्रथम ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच मी यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असं काम करेन। धाराशिव, बीड, लातूरच्या जागेवर भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी जाहीर केली। या जागेवर लढण्यासाठी अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे उत्सुक होते, मात्र बसवराज पाटलांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती समोर आली। बसवराज पाटील माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटील यांनी भाजपत प्रवेश केला। त्यांना उमेदवारी जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यात जल्लोष करण्यात आला। बसवराज पाटील यांचं मूळ गाव असलेल्या धाराशिवच्या मुरुम इथं
फटाक यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. बसवराज पाटील उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून काल रात्री महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावाची घोषणा झाली. याच दरम्यान भंडाऱ्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांना मोठा धक्का बसलाय. लाखांदूर नगरपंचायतीच्या 4 नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपत प्रवेश केलाय. नाना पटोले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लाखांदूर नगरपंचायतीचे स्वीकृत सदस्य बंटी उर्फ मुकेश सहजवानी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. तर लोभा शिलार, वैशाली कुडेगावे, निशा बघमारे यांचा भाजप पक्षप्रवेश आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात रात्री नागपूरमध्ये झाला. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. भाजपकडून बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. विशेष म्हणजे हे दोघंही उमेदवार धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा इथले आहेत. त्यामुळे आता धाराशिवला विधान परिषदेच्या रूपानं 7वा आमदार मिळणार आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये विधानसभेचे 4 आमदार आहेत, तर शिक्षक आमदार विक्रम काळे आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण असे मिळून एकूण 6 आमदार आहेत. तर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवार धाराशिवमधलेच असल्यानं जिल्ह्याला आता 7वा आमदारही मिळणार आहे. ठाणे विधान परिषदेच्या ठाणे पालघर या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रवींद्र फाटक हे दुपारी 12 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत. तर दुसरीकडे याच जागेसाठी महाविकास आघाडीकडून अभिजित पवार यांचं नाव निश्चित झालंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिजित पवार आपला उमेदवारी अर्ज दुपारी 1 वाजता भरणार आहेत. यावेळी ठाण्यातील महाविकास आघाडीचे राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव असे नेते उपस्थित असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.